मॉर्निंग सर्वांना आणि जय भीम. आज 14 एप्रिल. आजचा दिवस खूप सुंदर असा आहे आणि आज तळा तालुक्याची जयंती आहे. सो विहारामध्ये आपल्याला क्लिनिंग करायची. मी आता जस्ट क्लिनिंग केली आणि ब्लॉग बनवला आहे. सो फुल क्लिनिंग वगैरे झालेली आहे विहाराची. सो आता लवकर निघूया. वेळ झालेला आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. सो लेट्स सी. मसाला अंदाजी तो सगळी तयारी झाली आहे आणि गाडीला झेंडासुद्धा बांधला आहे आणि आता चालू मी तळ्याला. आता मिरवणूक आहे आपली संध्याकाळी आणि दिवसभर प्रोग्राम आहे नेगड्या हॉलला. सो गाडी घेऊन निघालो मी आता. तर पोचूया लवकरच तळ्यात आणि बघूया आपला 135वा जयंती सोहळा. यांचा आगमन झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब यांच्या 137वी जयंती निमित्त 135वी जयंती निमित्त आदिताई यांच्या आगमनाने वंदना करत आहेत. काही आपण शांतता राखायची आहे. तसेच खासदार आदरणीय विचारांना आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते. आज सालाबाद प्रमाणे बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व उपशाखा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा तालुक्या शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या आपल्या या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा गोलमताई असतील, जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य
खर तर जयंती सोहळा आपण दरवर्षी खऱ्या अर्थानं ज्या महामानवाने ज्ञानमाता सावित्रीबाई फुले आणि या सर्व महामानवांचा वेळोवेळी झालेल्या अपमानाचा संविधानाच्या पानापानावर बदला घेणारे संविधानाचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना महानायकांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि जयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना दिवसाचा जो काही कार्यक्रम असतो प्रबोधनाचा, मी 14 एप्रिलच्या प्रबोधनाचे कार्यक्रम कधीच घेत नाही, कधीच नाही घेत. कारण मला यांच्या सत्कारावर याच्या बाबतीत जास्त बघायचं आणि हे सगळं जे आहे हे आम्हाला सहज लाभलंय अशा आविर्भावात आम्ही 14 एप्रिलला मागत असतो. घरात चूल आहे, पैसा अडका कमी नाही, पिसा आमचा फूल आहे. भीमामुळे 9 कोटीच्या घरात चूल आहे, पैसा अडका कमी नाही, पिसा आमचा फूल आहे. एका पाण्याच्या घोटासाठी तुम्ही आमचा छळ केला, एका पाण्याच्या घोटासाठी तुम्ही आमचा छळ केला. पण बाबासाहेबांच्या पुण्याईने आज जयभीमवाल्यांच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. रामजी जयंतीची प्रबोधनं झाली आणि आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर इथून जेवून मिरवणूक आहे आपली 4-4:30 वाजता. तर आता सगळे जेवत आहेत, खूप गर्दी आहे. आणि इकडे बॅनरचं थोडंसं मी आणि दादा करायला आलो. तर बॅनरचं थोडंसं काम चाललं आहे. मिरवणुकीच्या ट्रकला आपल्याला लावायची आहे रथाला. सो आता इथून आपली मिरवणुकीला 4 वाजता थोडं जेवून घेऊया. जेवून वरून पण घ्या, वरती चढायला लागेल छतवर.
दिमागदार पद्धतीने आपण सर्वांनी गवई साहेब कार्यालयात दर वर्षीप्रमाणे सालबादप्रमाणे हा सांगता समारोप करत असतो. अगदी जयंती उत्साहाच्या भरात आपण साजरी करत असतो. या अनुषंगाने दरवर्षी सालाबादप्रमाणे नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, त्यांचे सर्व कर्मचारी वृंद या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपली व्यवस्था करतात आणि हा कार्यक्रमात त्यांचं फार मोठं योगदान असतं आणि त्या योगदानाप्रती आम्हा दोन्ही तालुका शाखेच्या वतीनं आम्ही नेहमीच त्यांचे आभार व्यक्त करत असतो. परंतु विशेषतः त्यांनी ही जी व्यवस्था केलेली आहे, त्यांनी हा जो खर्च केलेला आहे तो खर्च फार त्यांच्या निधीतून केलेला असला तरी सुद्धा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करतात. कारण काही नगरपंचायतमध्ये असेल किंवा काही नगरपालिकेमध्ये असेल बाबासाहेबांचा सन्मान होत नाही, परंतु या तळा तालुक्यामध्ये जी आपली नगरपंचायत आहे तिथं चांगल्या प्रकारे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि सर्व महापुरुषांचा सन्मान केला जातो आणि म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बंधूंनो, आपण या ठिकाणी जी काही रॅली काढली त्या रॅलीला उत्तुंग प्रतिसाद होता, परंतु त्याला जे प्रोटेक्शन देण्याचं काम केलं, ते संरक्षण देण्याचं काम केलं ते हे पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. त्यांचं प्रतिनिधित्व आदरणीय गवई साहेब करतात, त्यांचा देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे जवान यांनी देखील चांगल्या प्रकारे आपलं संरक्षण निभावलेलं आहे, कर्तव्य बजावलेलं आहे, त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सदर आमचे हे त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा केलेली आहे. ती वेशभूषा करत असताना त्यांनी जी काही वेशभूषा केल्यानंतर त्या रथामध्ये बसल्यानंतर जेव्हा आम्ही पाहिलं तर आम्हाला खरंच असं वाटलं की बाबासाहेब प्रत्यक्षात येऊन बसलेत की काय, कारण तशा प्रकारचा चेहरा आणि तशा प्रकारचं रूप त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून या बालकाचा ह्या चांगल्या प्रकारे पुढील भविष्यासाठी वाटचालीसाठी आम्ही देखील शुभेच्छा देत आहोत. आणि त्यांनी या ठिकाणी संविधानाचं पुस्तक या ठिकाणी घेऊन आपल्या बाबासाहेबांचं जे काही संविधान आहे ते आपल्या घराघरात पोहोचवण्याचं काम केलं आहे. बाजारपेठेतून अगदी नगरपंचायत पर्यंत जरी प्रत्येकाच्या घराघरात गेला असला तरी मनामनात देखील रुजणं फार गरजेचं आहे. तेव्हा या ठिकाणी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व न्याय प्रस्थापित होईल एवढं बोलतो. आणि पुन्हा एकदा नगरपंचायत सर्व कर्मचारी असतील, नगरसेवक असतील, यांचा दोन्ही तालुका संस्थेच्या वतीनं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि बहुजन पंचायत समिती तालुका शाखा तळा यांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. धन्यवाद. हो तुम्हें जय मंगलम, नक्ति में शरणं गायं, धम्मो में शरणं वरणं, एतेन सत्यवचनेन हो तुम्हें जय मंगलम, नक्ति में शरणं गायं, संघो में शरणं वरणं, एतेन सत्यवचनेन हो तुम्हें जय मंगलम. साधु साधु साधु. अशा पद्धतीने आपल्या जयंतीचा प्रोग्राम संपलेला आहे. 135वी जयंती आपली समाप्त झालेली आहे तळ्याची. आणि आता या भेटू पुढच्या वर्षी जयंतीचा प्रोग्राम. पुढच्या वर्षी काहीतरी युनिक असेल. 20 मार्चचा क्रांती दिनाचा सुद्धा 100वा शताब्दी आहे, तर तो एक शूट करून मी आपल्यामार्फत पोचवेन. तर स्टे ट्यून, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.